पालकांनो, जेव्हा मुलं असं म्हणतात की मला काहीच करावंसं वाटत नाही, हे टीनेजर्स जेव्हा नुसते लोळत पडलेले असतात, मोबाईल स्क्रोल करत बसलेले असतात, तेव्हा आपण पालक अक्षरशः त्रासून जातो. सारखं त्यांना सांगावं लागतं आणि सांगताना त्यांना ते मुळे ऐकायचंच नसतं, त्यांना काही करायचंच नसतं. मग भांडणं होतात, इतकी भांडणं होतात आणि मुलं काही ऐकत नाहीत. शेवटी मुलंही थकतात आणि आपणही थकून जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की ही समस्या फक्त तुमची नाही आहे, तर आज अनेक घरांमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा चालू आहे. सगळ्यात आधी पालकांनो, आपण मुलांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे ते समजावून घेऊया. तुम्हाला ठाऊक आहे की टीनेजर्सचा मेंदू अजून पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळे मुलं फक्त आत्ताचा विचार करतात. भविष्यामध्ये आपल्या आत्ताच्या ह्या कृतीचे काय परिणाम होणार आहेत हे कळत असलं तरी वळत नसतं. त्यामुळे आता अभ्यास केला नाही तर पुढे नुकसान होईल हे कळतं, पण त्याची तीव्रता किती आहे नुकसानाची हे अजून समजत नाही. शिवाय हार्मोन्समुळे शरीरामध्ये बदल होत असतात. कधी मूड चांगला असतो, कधी खूप चिडचिड होत असते, कधी काहीच करावंसं वाटत नाही, कधी मुलं गोंधळलेली असतात. काय होतं आहे मला हेच त्यांना समजत नाही. आणि जेव्हा आपण चिडून त्यांना आळशी किंवा नालायक असं म्हणतो, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांचं मन खूप दुखावतं. मुलांच्या बाबतीमध्ये अभ्यासाचं प्रेशर असतं. शाळा, क्लासेस, स्पर्धा, मार्क्स, करिअर याचा खूप ताण येतो त्यांच्यावरती. आणि एवढं सगळं मी कसं करू शकणार असं वाटल्यानंतर परत पुढे असाही विचार येतो की मी कितीही केलं तरी पुरं नाही पडणार आहे, मग करायचंच कशाला, अशा प्रकारचा सुद्धा काही मुलांचा दृष्टिकोन असू शकतो. या मुलांचा उत्साह कमी असतो अभ्यास करण्यामध्ये, अभ्यासामध्ये रस नसतो, सतत फोनवर असतात, क्लिअर गोल नसल्या कारणाने सुद्धा मुलांना काही करू नये असं वाटतं. झोप पूर्ण झालेली नसते, टाईम मॅनेजमेंट नसतं, मग काहीही करावंसं वाटत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की मॅडम हे सगळं ठीक आहे, पण मग आम्ही काय करायचं? मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांना काहीच करायचं नसेल आणि त्यांना असं वाटतं की फेल्युअरच जर वाटायला येणार असेल तर करायचंच कशाला, नच केलेलं बरं. त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण काय आहे पालकांनो, की आपण त्यांना नेहमी करा करा अभ्यास करा असं सांगत असतो, पण हा का करायचा त्याचा उद्देशच नाही आहे, नो पर्पज, हेतू नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की मग मोटिवेशन मिळत नाही, आपण काय करायला हवं आहे ते कळत नाही. थोडं एम्पॅथेटिकली विचार करूयात, म्हणजे त्यांच्या वयाचा विचार करून घेऊ, थोडं समजून घेऊयात. कारण दोष देण्यापेक्षा आणि ऑर्डर करण्याऐवजी थोडं कम्युनिकेशन आपण वाढवूयात. तू काहीच करत नाहीस याऐवजी आपण असं म्हणू शकतो की मला वाटतंय की तू थोडा किंवा थोडी अपसेट आहेस, आपण बोलूया का, असं विचारा. ज्या वेळेला आपण मुलांना असं विचारतो त्यावेळेला हे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मुलांमध्ये चांगले बदल घडवून आणतात. कारण मग मुलांना असं वाटतं की मला ऐकून घेतलं जात आहे, माझं म्हणणं समजून घेतलं जात आहे, मग ते थोडे खुलतात. मुलांना आपण खूप मोठे गोल, खूप मोठमोठाली उद्दिष्ट देण्याऐवजी छोटी छोटी उद्दिष्ट देऊया की आज फक्त 20 मिनिट अभ्यास करूया, ज्याला आपण अचिवेबल गोल्स म्हणूया की जी साध्य करता येतील. मग मुलांना अशा प्रकारे जेव्हा आपण छोटे गोल देतो त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ज्या काही आवडीनिवडी असतात त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळायला लागतं. मग आत्मविश्वास वाढतो आणि आता ते अभ्यास आणि इतर गोष्टी पण करायला तयार होतात. महत्त्वाची गोष्ट काय आहे पालकांनो, की ना आपण तुलना करणं थोडं थांबवलं पाहिजे. जेव्हा आपण असं म्हणतो की तो शेजारचा मुलगा बघ किती मार्क मिळवतोय, तेव्हा आपले हे शब्द मुलांना आईवडिलांपासून आणखी दूर घेऊन जातात. आपल्याला असं वाटतं की याच्यातून त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, पण तसं न होता तुमच्या शब्दांनी उलट ते आणखी दूर जातात. मग बोलायचंच नाही का, तर असं नाही आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याची गती वेगळी आहे. काय करायचं ते आपण सांगायला हवं आहे, किती करायचं आहे ते आपण ठरवायला हवं आहे. पटकन सगळी जबाबदारी टाकून देण्यापेक्षा थोड्या थोड्या पद्धतीने आपण किंवा थोडी थोडीशी उद्दिष्ट जर दिली तरी ते काम होऊ शकतं. घरामधलं वातावरण पण खूप महत्त्वाचं आहे पालकांनो. हे जर का शांततेचं, संवादाचं, आनंदाचं, एकत्र जेवणं असेल, हसी मजाक असेल, गप्पा असतील, तर या छोट्याशा चांगल्या वातावरणाने सुद्धा मुलांना उत्साह वाटायला लागतो. आणि त्यावेळेला मोबाईल शक्यतो आपण बाजूलाच ठेवूयात. लक्षात घ्या की जेव्हा आपण
मुलांना असं काहीतरी नॅचरल नॉर्मल प्रेमाचं काहीतरी देतो, त्यावेळेला आपोआप मोटिवेशन मिळतं. ते आपल्याला ना मुलांना अभ्यासाकडे ढकलायचं नाही आहे, तर त्यांना योग्य दिशा दाखवायचं आहे. कारण आपलं मूल ना काहीतरी स्ट्रगल करतं आहे, असा जर विचार केलात की मग तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि जिथे समजूतदारपणा आणि संवाद या दोन्ही गोष्टी असतात तिथे बदल नक्की होतो. धन्यवाद.